नमस्कार, सरोजिनीज किचन कलाकृतीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज मी एक स्पेशल रेसिपी घेऊन आलेली आहे आणि ती म्हणजे उकडलेली मसाला वांगी। तर आपण जास्त न वेळ घालवता रेसिपीला सुरुवात करूया। आता इथे मी पाव किलो गावरान वांगी घेतलेली आहेत। काटेरी गावरान वांगी आहेत, ती चवीला अतिशय चविष्ट असतात। आता मसाला आपण तयार करून घ्यायचा आहे। इथे मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि आता ही कढई गरम झालेली आहे। तर सर्वप्रथम आपण घालून घेऊया शेंगदाणे। शेंगदाणे आपण खमंग भाजून घ्यायचे आहेत। तुमच्याकडे भाजलेले असतील तरी ते वापरू शकता। शेंगदाणे भाजून झालेले आहेत। आता मी हे एका प्लेटमध्ये काढून घेते। किसलेलं खोबरं इथे घालून घ्यायचं आहे। काजू घालून घ्यायचे आहे। आता हे भाजलेलं खोबरं सुद्धा आपण प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे। थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे। आता तेल घातल्यानंतर आपण एक कांदा कापून घेतलेला आहे, तो कांदा घालून घ्यायचा आहे। कांदा छान लाल होईपर्यंत छान भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये। थोडंसं अद्रक अर्धा इंच घेतलेलं आहे आणि ते 4 तुकडे केलेले आहेत। ते अद्रक सुद्धा कांद्यासोबत भाजून घ्यायचं आहे। कांदा छान भाजून आलेला आहे। आता याच्यामध्येच मला टोमॅटो घालून घ्यायचा आहे। थोडंसं कढीपत्ता घालून घ्यायचा आहे मसाल्यात वाटण्यासाठी। टोमॅटो छान डाळ झालेला आहे। आता यामध्ये मी 1 चमचा जिरे, 1 चमचा धणे, 1 गड्डा लसणाचा, अर्धा चमचा हळद, 1 छोटा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, 2 हिरव्या मिरच्या थोडंसं परतून घ्यायचं आहे। हे सर्व मसाले भाजून झालेले आहेत। आपण आता काढून घेऊया प्लेटमध्ये। आणि इथे गरम मसाले घेतलेले आहेत। यामध्ये आहे दालचिनी, चक्रफूल, लवंग 3, काळी मिरी 3 आणि त्रिफळा 3, अर्धा चमचा मीठ, थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायचं आहे। आणि हे सगळे मसाले आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचे आहे। पाणी न घालता वाटून घ्यायचं आहे। आता आपण वांग्यामध्ये हा मसाला भरून घेऊया। वांगे आपण चिरून घ्यायचे आहेत। तर वांगे चिरताना असे मधून अर्धी इथपर्यंत देठापर्यंत चिरून घ्यायचे आहेत। किडकी आहेत की नाहीत हे पण चेक करायचं आहे। किडकं असेल तर ते वांगे घ्यायचं नाही आपण। आपल्याला मसाला भरायचा आहे, त्यासाठी अशा प्रकारचे काप करून घ्यायचे आहेत। तर अशा प्रकारे मी सर्व वांगी कापून घेते। इथे मी एक प्लेट घेतलेली आहे। त्या प्लेटमध्ये वाटलेला मसाला आपण काढून घेऊया। हे पहा, अशी ओपन करायची आहे आणि यामध्ये हा मसाला थोडासा, खूप बारीक नाही वाटायचं, थोडासा दरदरीत ठेवायचा, म्हणजे हा मसाला खूप छान लागतो। वांग्यामध्ये मसाला भरून घ्यायचा आहे आणि जास्त मसाले न वापरता सुद्धा ही भाजी अतिशय चविष्ट होते आणि जास्त दिवस टिकते सुद्धा। सर्व वांग्यामध्ये मसाला भरून तयार आहे। इथे मी इडली पात्र घेतलेलं आहे। तुम्ही कुठलंही भांडं घेऊ शकता, कुकर घेऊ शकता उकडण्यासाठी। आणि या इडली पात्रामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घ्यायचं आहे। मी ते 2 ग्लास पाणी घेतलेलं आहे। आता या 2 ग्लास पाण्यामध्ये आपल्याला लिंबू घालून घ्यायचं आहे किंवा पिळून घ्या तुम्ही, कारण पाण्यामुळे आतलं भांडं काळं होऊ नये त्याच्यासाठी आपण लिंबू पिळायचा असतो। असं थोडंसं सगळीकडे मी तेल लावून घेणार आहे। प्रत्येक वाटीमध्ये छान असं तेल लावून घ्यायचं आणि ह्या इडली पात्रामध्ये असं घालून घ्यायचं आहे।
तर याच्यावरती आपल्याला थोडंसं तेल सोडून घ्यायचं आहे, जेणेकरून लवकर छान अशी उकडली जातात। एक एक असं इडली पात्रामध्ये घालून घ्यायचे आहे। आता वरती आपल्याला अपोजिट साईडला, म्हणजे ज्या बाजूला हे 3 होल असतात त्या बाजूला वाटी आली पाहिजे, अशी वाटी। तर हे अशा प्रकारची वाटी अशी या बाजूला आली पाहिजे, असं ठेवायचं आहे। सेट करून घेतलेले आहे आणि आता हे झाकण लावायचं आणि 10 मिनिटं आपण ही वांगी, मसाला वांगी ही वाफवून घ्यायची आहेत। 12 मिनिटं झालेली आहेत। तर आपण गॅस बारीक करून चेक करूया वांगी शिजली आहेत की नाही। ही वांगी शिजली आहेत की नाही चेक करू शकता। सुरीच्या साहाय्याने थोडीशी प्रेस करायची, हे पहा एकदम मऊ शिजली। तर ही वांगी तयार आहेत, आता शिजलेली आहेत। गॅस बंद करूया, फोडणीची तयारी करूया। आणि तडका करण्यासाठी थोडंसं तेल वापरायचं आहे। तर इथे एक छोटा चमचा तेल घातलेला आहे मी। 1 चमचा मोहरी घालून घ्यायची आहे। मोहरी छान तडतडलेली आहे। आता यामध्ये घालून घ्यायचं आहे थोडीशी हिंग, थोडेसे कढीपत्ता आणि आपला उरलेला मसाला जो वांग्यामध्ये आपण भरलेला होता तो हा इथे घालून घ्यायचा आहे, परतून घ्यायचा आहे। तिखट थोडंसं, एक अर्धा चमचा लाल काश्मीर, तर त्याला छान कलर येतो त्यासाठी। छान मसाला परतून झालेला आहे। गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि एक एक वांग आपल्याला या तडक्यात घालून घ्यायचं आहे। आतापर्यंत ह्या रेसिपीमध्ये मी पाण्याचा वापर बिलकुल केलेला नाही। आपल्याला हे वांगी खालवर करायचे आहे। वा, आणि तुम्हाला जर ग्रेव्ही बनवायची असेल आणि घरीच खायची असेल तरी सुद्धा 2 ते 3 दिवस छान टिकते। पाणी टाकून एक उकळी आणून घ्यायची आहे। उकडलेली मसाला वांगी ही रेसिपी तयार आहे। आता आपण यावरती थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे, बारीक चिरलेली। मस्त घमघमाट सुटलेला आहे मसाल्यांचा। अप्रतिम झालेली आहे रेसिपी आणि तुम्ही घरी नक्की ट्राय करा। वेगळ्या पद्धतीने ही वांगी मी बनवलेली आहेत। एक वांग मी घेऊन दाखवतो। हा, तेलाचा हवा, तेल सुटेपर्यंत आपण मसाला भाजून घेतलेला होता। उकडून केलेली ही मसाला वांगी ही रेसिपी तयार आहे। चला आता आपण प्लेटिंग करूया।